हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 5वा, ओवी क्रमांक 17. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. साधकाचे अनेक गैरसमज असतात. त्याला वाटते की योगविद्या आली की अध्यात्म साध्य होते, यज्ञ केले की परमात्मा प्राप्त होतो. एवढेच नव्हे तर योग साधना किंवा यज्ञ करून जर सिद्धी प्राप्त झाल्या तर त्याचा फारच गैरसमज होतो की त्याला साक्षात्कार झालेला असून परमात्मा प्राप्त झाला आहे. यामुळे तो स्वतःला 4 जणांपेक्षा काही वेगळाच समजू लागतो. हा गैरसमज दूर करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली साधकाला परखडपणे उपदेश करत आहेत. योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी. योगविद्या, यज्ञ, याग किंवा त्यामुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धी म्हणजे आत्मप्राप्ती नव्हे. सिद्ध पुरुषापासून आत्मा अजूनही कित्येक योजने दूर असतो. योगविद्या ही आत्मप्राप्तीसाठी करायची साधना आहे. यज्ञ आत्मप्राप्तीसाठी करायची उपासना आहे. योग किंवा यज्ञ ही साध्य नव्हेत. स्वयंपाक करायला येणे किंवा स्वयंपाक करणे ही क्षुधा भागविण्याची केवळ तयारी आहे. ते शिजवलेले अन्न जेव्हा प्रत्यक्ष भक्षण केले जाते आणि जेव्हा ते पचते तेव्हाच क्षुधा शांती होते. साधनेमुळे किंवा उपासनेमुळे जेव्हा साधकाला सिद्धी प्राप्त होतात तेव्हा सिद्धी एवढेच दर्शवितात की साधकाची साधना किंवा उपासना योग्य मार्गाने, योग्य दिशेने चालू आहे. सिद्धी या केवळ त्या साधकापुरत्याच असतात. त्यांची वाच्यता करायची नसते. तसेच सिद्धी मुद्दाम वापरायच्या नसतात. साधकाला अडीअडचणीचे वेळी या सिद्धी आपोआप मदत करतात. त्या आपणहून कार्यप्रवृत्त होतात आणि साधकाला संकटातून बाहेर काढतात. यामधून सिद्धी प्राप्त झालेल्या सिद्ध्याने गैरसमज करून घेऊ नये की आपल्या अंगी दैवी शक्ती आली आहे. त्याचा भौतिक उपयोग किंवा दुरुपयोग तर मुळीच करू नये. ते फारच धोकादायक ठरू शकते. तसे केल्यास एकतर या प्राप्त सिद्धी हळूहळू लोप पावतात. दुसरे म्हणजे यामुळे सिद्ध पुरुष आत्मप्राप्तीपासून दूर जाऊ लागतो. तो त्या सिद्धींमध्येच अडकतो. सिद्धींचा दुरुपयोग केल्यास सिद्धाला त्याचे महाभयंकर दुष्परिणाम भोगावे लागतात. योगविद्या येऊ लागली की तो साधक स्वतःला योगी म्हणवून घेऊ लागतो. त्यात योगाधिराज पातंजलींची यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या अष्टांग योगाबद्दल त्याला माहिती झाली तर त्याच्या लीलांना फारच ऊत येतो. साधी योगासने येऊ लागली तरी स्वतः योगी झाल्याचा गैरसमज करवून घेणारेही आहेत. असे लोक लगेच योगधाम स्थापन करतात. स्वतः मठाधिपती होतात. शिष्य गोळा करतात आणि समाजात धमाल उडवून देतात. योगोपचार केंद्रे काढून योगाची आध्यात्मिक दुकाने थाटून बाजार मांडतात. यज्ञयाग करणारेही काही मागे नाहीत. यज्ञ हा परमात्म्याची उपासना म्हणून करायचा असतो, परंतु यज्ञ करणारे त्याची जाहीर वाच्यता करतात. आपण यज्ञ केला किंवा करतो यातच सर्व इतिश्री साध्य झाल्याच्या थाटात समाजात वावरत असतात. लगेच अंगावर स्वस्तिक, ओम लिहिलेली भगवी धाबळी घालून हिंडू फिरू लागतात. त्याचा राजकीय लाभासाठी वापर करतात.
श्री ज्ञानेश्वर माऊली अशांना येथे चांगलेच फैलावर घेत आहेत. ते म्हणतात, वायाची उपाधी दंभधर्म. योगविद्या येणारे किंवा यज्ञयाग करणारे जर त्याचा गर्व करत असतील तर ती त्यांची योगविद्या किंवा यज्ञ हे वाया गेले आहेत असे समजावे. त्याचा अध्यात्मासाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, मुक्तीसाठी काहीही उपयोग नाही. अशांना योगधर्म तर मुळीच आकलन झालेला नसतो. योग याचा अर्थ आहे अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन. त्यासाठी जीवात्मा आणि अंतरात्मा यांचे मिलन होणे आवश्यक असते. योगाधिराज पातंजलींचे सूत्र आहे, योगः चित्तवृत्ती निरोधः. त्यासाठी योगविद्या किंवा यज्ञ इत्यादी अनेक साधना आणि उपासना आहेत. त्या कराव्या आणि आत्मप्राप्ती साध्य करावी. ही प्रत्येकाची वैयक्तिक खाजगी बाब आहे. त्याची वाच्यता, जाहिरात करणे म्हणजे भोंदूपणा, वृथा आणि मिथ्या अभिमान आहे. हरि ओम.